चला याच्या पुढचं सिम्प्लिफिकेशन बघा आता. हा ब्रॅकेट 2x प्लस 5y याला मल्टिप्लाय करते 3/x. आता याची मल्टिप्लिकेशन कशी होईल? 3/x या दोघांना 1/1 मल्टिप्लाय करेल. जसं की हा पहिले 2x इंटू 3/x प्लस हा इकडचा 5y ॲज इट इज इंटू 3/x. x गेट कॅन्सल. 3 इंटू 2 6, 5 इंटू 3 15. x आणि y कॅन्सल होणार नाही, ते ॲज इट इज 15y/6. आफ्टर दॅट इथे दोन ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटमध्ये काय होईल? 3x स्क्वेअर या दोघांना मल्टिप्लाय करेल आणि त्याच्यानंतर 4y या दोघांना मल्टिप्लाय करेल. 3x स्क्वेअर कशी मल्टिप्लाय करेल? 3 इंटू 2 6, x स्क्वेअर आणि हा x हे आलं x क्यूब. पुन्हा प्लस 3 इंटू 3 9, x स्क्वेअर ॲज इट इज, याचा y ॲज इट इज, प्लस प्लस का बरं? कारण की इथे सगळ्यांना प्लस आहे म्हणून. 4 इंटू 2 8, याचा x लिहून घेतला, याचा y ॲज इट इज, प्लस 4 इंटू 3 12, y इंटू y स्क्वेअर. याच्या पुढे यांना सॉल्व्ह करता येणार नाही, कारण की याची इथे पॉवर 3 आहे, 2 आहे, इथे 1 आणि इथे y स्क्वेअर व्हेरिएबल आहे. आणि इथे यांचं पुन्हा आपल्याला जर सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर आपण त्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो.